एकनाथ खडसेंनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये शिवसेनेनी जल्लोष केलेला आहे। खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केलेला आहे। फटाके फोडून हा जल्लोष करण्यात आलेला आहे। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचा जो बालेकिल्ला समजला जातो त्याच जळगावमध्ये शिवसेनेने आता जल्लोष केलेला आहे। मित्रपक्ष भाजपचा सगळ्यात जवळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जळगावमध्ये जल्लोष केलेला आहे। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर फटाके फोडून उत्सव हा अशा प्रकारे साजरा करण्यात आलेला आहे शिवसेनेकडून। खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने जळगावमध्ये अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जळगावच्या शुभदा नेवे यांच्याकडून। शुभदा, काय अधिक माहिती देशील? शिवसैनिकांनी फटाके फोडलेत। शिवसैनिकांनी जशीच ही राजीनाम्याची बातमी ऐकली त्यानंतर त्यांनी जल्लोष व्यक्त करायला सुरुवात केलेला आहे। त्यांनी भर वस्तीमध्ये फटाके फोडून आपला आनंद जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांनी पेढे वाटलेले आहेत। शुभदा, थोडंसं तुला थांबवू इच्छितो। आमच्यासोबत असंच राहा। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील। गुलाबरावजी, जळगावमध्ये शिवसेनेने जल्लोष केलाय खडसेंच्या राजीनाम्यानंतर। त्यांना शेतकऱ्याची हाय नडलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी त्यांना मोठं केलं, ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर ते मंत्री झाले, त्या शेतकऱ्यांवर त्यांनी दरोड्याचे गुन्हे टाकायला या ठिकाणी भाग पाडलं। त्याच एकनाथराव खडसेंनी ज्या शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या मुलीला बँकेचं चेअरमन केलं, त्या शेतकऱ्यांना कर्जाचं पुनर्गठन करून दिलं जाणार नाही। उलट पक्षी शेतकरी हे बोगस आहे, शेतकऱ्यांनी बोगस कर्ज घेतलंय म्हणून त्यांच्यावर गुन्हे का दाखल ठेवू नये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। ज्या शेतकऱ्यांना यांनी या ठिकाणी जो त्रास दिला तर हेच म्हणेल की आज शेतकऱ्यांनीच मोठं केलं, शेतकऱ्यांचीच हाय त्यांना लागलेली आहे। भगवान के घर देर है अंधेर नहीं है। गुलाबरावजी, मित्रपक्षाचेच मंत्री आहेत, ते एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, त्यामुळे अशा प्रकारे एका मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर केवळ आरोपांमुळे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत। तुम्ही फटाके फोडलेत आणि तुम्ही जल्लोष साजरा करताय। फटाके जळगाव शहरामध्ये फोडले असं मलाही माहिती पडलं या ठिकाणी। पण आता आपल्याला कल्पना आहे की मित्र पक्षाचे जरी असले तरी त्यांचे स्वपक्षीयाचे लोक सुद्धा जळगावमध्ये त्यांच्या मागे किती दिसून आलेलं आहे। एक माणूस त्यांच्या मागे नाही आहे, एक नगरसेवक त्यांच्या मागे नाही आहे, जनता त्यांच्या मागे नाही। एवढे त्रास दिलेत, याला जेलमध्ये टाकून देईल, त्याला चढवून टाकील, त्याला बसवून देईल, याला हे करून टाकील, ते करून टाकील, असं दबावाने राजकारण चालतं का? ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये लोकांवर तुम्ही दबाव जेवढा टाकाल त्याप्रमाणे तो रबरासारखा उसळून उठतो। तीच परिस्थिती आज जळगाव जिल्ह्याची आहे। जल्लोष करताय, लोक बोलू शकत नाहीये, भाजपचे लोक सुद्धा फटाके फोडू शकतात अशी मानसिकता लोकांची आहे। गुलाबराव, मी जय महाराष्ट्र वाहिनीचा मुख्य संपादक बोलतोय, डॉक्टर समीरण वाळवेकर। आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे, हे जे बाकी सगळे आरोप होत आहेत महसूल खात्यातले किंवा इतर खात्यांमधले, मत्स्योत्पादनामधल्या काही लोकांनी आरोप केलेले आहेत, मला सांगा तुमचा तिथला अनुभव काय आहे? एकनाथ खडसेंनी त्यांच्या भागाकरता काहीच केलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय? हे सगळे जे आरोप होत आहेत ते राजकीय हेतूने होत आहेत असंही एक म्हटलं जातंय, किंवा भाजपतला एक गट आणि शिवसेना या दोघांच्याही मदतीने हे सगळे आरोप बाहेर येतात असं म्हटलं जातं। कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? आरोप तर आम्ही पूर्वीच केला होता ना। पॉली हाऊसचं अनुदान जर कृषी मंत्री घेत असेल तर राज्याचा काय होईल हे पहिले सांगणारा मी होतो नागपूर अधिवेशनामध्ये। त्यावेळेस मला वेड्यामध्ये काढलं गेलं, माझ्यावर 5 कोटीचा गुन्हा दाखल करण्यात आला अब्रू नुकसानीचा। म्हणजे एखाद्या मंत्र्याने अनुदान घ्यावं ही मागणी करणं काय आमदाराची चूक आहे काय? जर एखाद्या शेतकऱ्याने घेतलं असतं अनुदान तर ठीक आहे, आणि यांनी जर एवढी कामं केलेली आहेत तर मग त्यांच्या मतदारसंघामध्ये जी 80 गावाची पाण्याची योजना आहे ती अपूर्ण काय आहे? या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी निम्न प्रकल्प आहे, एवढे विविध प्रकल्प आहे, यांच्यावर पैसे काय येत नाहीये? हे जरी आज मंत्री असले तर पूर्वीच्या काळामध्ये इक्वॅलंट टू सीएम होते, विरोधी पक्ष नेते होते। काय केलं यांनी स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना पदं दिली, आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा पदं दिलेली नाही। जळगाव जिल्ह्याच्या कुठल्याच माणसाला पदं दिली, दबाव तंत्र केलं। कलेक्टर माझ्या हातात, तहसीलदार माझ्या हातात, प्रांत माझ्या हातामध्ये, अमुक माझ्या हातामध्ये, कोणी आगाऊपणा करे तर जेलमध्ये टाकून देईल, घ्यायला केला तर चढवून टाकील। अशाने कुठे राजकारण चालतं का? लोकशाहीमध्ये असं चालत नाही। इंग्रजांना पळवून देणारा हा देश आहे। आता असे जर भूत तयार होत असतील तर त्यांना या ठिकाणी भोगावं लागेल। भगवान के घर देर है अंधेर नाही आहे। गुलाबराव, शिवसेनेने असं म्हटलं होतं, संजय राऊतांनी म्हटलं होतं की सुरेश जैनांना एक न्याय आणि एकनाथराव खडसेंना एक न्याय। हा भाजपचा कुठला न्याय? तुमचं काय मत आहे? आता अजून तर सुरुवात झालेली आहे, अजून तर भरपूर गोष्टी बाकी आहे। आता तुम्हाला हे दिसत आहे, अजून किती प्रकरण हे तुम्हाला काही काळामध्ये दिसतील। मी आपल्याला काय जास्त आता याच्यावर बोलू शकत नाही, पण अजून लोकांकडे एवढी प्रकरण येत आहेत। काहीतरी अंदाज द्या गुलाबराव, थोडा काहीतरी अंदाज द्या। आता लोकांना थोडा अंदाज यायला लागलाय, पण तुमच्याकडून अंदाज तर येऊ देत। काय प्रकारची प्रकरणं येऊ शकतात बाहेर याच्यानंतर? भरपूर येऊ शकतात, अजून आता सुरुवात झालेली आहे आणि आता याच्या बोलण्यात काही उचित होणार नाही आणि साहित्य प्रकरण बाहेर येणार आहेत।
धन्यवाद गुलाबराव पाटील, तुम्ही आमच्याशी बातचीत केली, प्रतिक्रिया दिलीत आम्हाला सविस्तर. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये फटाके फोडण्यात आलेले आहेत. जळगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे.